विधवा स्त्री दीर आणि प्रियकरासोबत रानात एकत्रच. काम वासनेचा ज्वर चढला की सतसत विवेक बुद्धी सुद्धा जळून खाक होते. कामांनाला नाती गोतेही कळत नाहीत वा विधी निषेध समजत नाहीत. बाय मग ती कोणी असो केवळ मादी वाटू लागते. तिच्यावर तो जाळे टाकून भोगण्याची लालसा मनात धरून राहतो. पण महिला संयमी असतात. त्या चुकीचे पाऊल टाकण्याचे धाडस कधीच करत नाहीत. एखाद्या विधवेला आधाराची गरज असते तेव्हा मात्र ते एखादा जोडीदार निवडते, त्याच्याशी सुख दुःख व्यक्त करते. मग हे केवळ अनैतिक संबंध उरत नाहीत तर ते आधार देणारे नाते बनते. या नात्याकडे वाईट नजरेने पाहणारे मात्र त्याच्याशी संबंध ठेवतेस तसे माझ्याशी ठेव अशी नीच आणि निर्लज्ज मागणी करतात. हे नराधम नात्यातील असतील तर महिलेची अवस्था बिकटच होते. सांगली जिल्ह्यात नात्याने दीर लागणाऱ्यानेच एका विधवेचा पिच्छा सुरू केला, पण तिने त्याला दाद दिली नाही कारण तिचा प्रियकर होता. ते आपल्याला मिळणार नाही, मग त्याला संपवले तर असा विचार तिच्या दीराने केला. मग पुढे अघटितच झाले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असणारे एरंडोली हे गाव. या गावामध्ये पेन्या उर्फ प्रमोद जाधव हा इसम राहतो. तो JCB ड्रायव्हर आहे. याचबरोबर तो शेतामध्ये अवताची कामेही करतो. यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. पेन्या उर्फ प्रमोद हा अविवाहित आहे. एरंडोली गावामध्ये एक विधवा राहते. तिच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. त्या विधवेचे नाव रमणी आहे. तिला 2 मुले असून त्या विवाहित आहेत. या रमणी बरोबर पेन्या उर्फ प्रमोदची ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली. आता ते केव्हा केव्हा भेटत, तेव्हा तेव्हा ते गप्पा मारत. या गप्पा तासनतास चालू असायच्या. पेन्या हा आपल्या बरोबर कशासाठी मैत्री वाढवत आहे हे रमणीला समजायला वेळ लागला नाही. ते एकटीच राहत असल्यामुळे तिला रान मोकळे होते, तर तोही तिच्याकडे काम भावनेने पाहत होता. दोघांची एकमेकाची गरज ओळखली आणि ते एकमेकांना वारंवार भेटू लागले होते. काही दिवसातच ते एकमेकाची गरजही भागू लागले होते. रमणीही एकटीच राहत असल्यामुळे तिच्या पाळतीवर अनेक जण होते. एकटे त्यात विधवाबाई म्हटले की तिच्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्या नीच लोकांची संख्या जास्त असते. काही वेळा तर नातेसंबंधातील वासनात पुरुषही त्या विधवेला आधार देण्याऐवजी तिचा गैरफायदा घेत तिचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेले असतात. रमणीवर धोंडीराम माने हाही टपून बसला होता. तो दूरच्या नात्याने दीर लागत होता. धोंडीराम हा विवाहित होता, तरीही त्याला रमणी हवी होती. तिच्याकडून तो शरीर सुखाची अपेक्षा ठेवून होता, पण रमणी त्याला भीक घालत नव्हती. तिने त्याच्याकडे पुरेपूर दुर्लक्ष केले होते. एके दिवशी धोंडीराम माने याने रमणीला एकांतात गाठले आणि तिला तो म्हणाला, तू जे सुख पिण्याला देतेस ते मला पण दे. तू फक्त माझ्यासोबतच राहा. त्या पिण्याकडे पैसा अडका नाही, माझ्याकडे तो आहे. तुला हवे ते सुख मीच देऊ शकतो. जवळजवळ त्याने रमणीला धमकीच दिली होती. या साऱ्या घटनेची माहिती रमणीने त्याचा प्रियकर पिण्या उर्फ प्रमोद यास दिली होती. दिवसामागून दिवस जात होते. पिण्यावर रमणी हे दोघे एकमेकात पुरते गुरफटून गेले असल्यामुळे धोंडीराम मनातल्या मनात चरपडत होता. त्याला रमणीची ओढ लागली होती, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तो तिच्या मागे मागे यायचा, पण ती त्याला दाद देत नसल्याने धोंडीराम हा रमणीवर चिडून होता. रमणी आपल्याला दाद देत नाही म्हटल्यावर धोंडीराम याने रमणी आणि पिण्या यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्याने मनात ठरवलेच होते की पिण्याला या जगातून घालवायचेच. तो मेल्याशिवाय रमणी आपल्याकडे लक्ष देणार नाही. मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 चा दिवस होता. त्या दिवशी तात्यासो तुकाराम पाटील यांच्या शेतामध्ये पिण्या आणि रमणी हे एकांतात बसले होते. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर ते एकमेकाला कुरवाळू लागले. काही वेळातच त्यांच्या उत्तेजना वाढल्या. आपण उघड्यावर बसलो आहोत याचेही भान त्यांना उरले नव्हते. कामातुरांना भय आणि लाज नसते म्हणतात, तसेच या दोघांचे झाले होते. त्यांनी शरीर सुखाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. तिकडे धोंडीराम त्यांच्या पाळतीवरच होता. त्या दोघांचा प्रणय पाहून त्याचे पित्त खवले. त्याच्याकडे फरशी कुऱ्हाड होती. ती कुऱ्हाड घेऊन धोंडीराम धावतच आला
आणि क्षणार्धात त्याने पिण्या उर्फ प्रमोद याच्या मानेवरच घाव घातला. पिण्याची अर्धी मान तुटली, पण धोंडीराम थांबला नाही. रागाने पिसाटलेल्या धोंडीरामने पिण्याच्या छातीवरही घाव घातला. यावेळी रमणी धोंडीरामला म्हणाली, भाऊजी, पिण्याला मारू नका. तिचे ते बोलणे ऐकून धोंडीराम हा तिच्यावर धावून गेला. आपला जीव वाचवण्यासाठी रमणी पळू लागली, तसा धोंडीराम तिच्या मागे लागला. पायात चप्पल असल्याने रमणीला जोरात पळता येत नव्हते, म्हणून तिने पायातील चप्पल घटनास्थळावरच फेकून तिने पळ काढला. इकडे पिण्या अजून का घरी आला नाही, म्हणून त्याच्या घरचे लोक त्याच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. त्याचा फोन बंद लागत होता. त्यानंतर पिण्याचे घरचे लोक त्याला शोधू लागले होते. रात्र झाली होती, तरीही शोध मोहीम सुरू होती. बॅटरीच्या उजेडामध्ये पिण्याला शोधत असताना पिण्याच्या घरच्या लोकांना तात्यासो तुकाराम पाटील याच्या शेतामध्ये पिण्याचा मृतदेह उतान्या अवस्थेत पडलेला आढळून आला. या शोध मोहिमेमध्ये गावातील इतरही लोक होते. त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची सविस्तर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक मिरज प्रणिल गिल्डा, सांगली LCBचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, उपनिरीक्षक दीपक माने, कॉन्स्टेबल अमोल ढोले, सचिन मोरे घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि पंचांच्या उपस्थितीमध्ये पिण्याच्या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. उपअधीक्षक मिरज प्रणिल गिल्डा, सांगली LCBचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी पिण्या उर्फ प्रमोद जाधव याच्या खुनाबाबत माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून धोंडीराम लक्ष्मण माने, वय वर्षे 42, राहणार माने वस्ती, लक्ष्मी मंदिराजवळ, एरंडोली, तालुका मिरज यास ताब्यात घेतली. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण वसंत जाधव यांनी फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 446/2024 भारतीय न्याय संहिता कलम BNS 103(1) अन्वये संशयित धोंडीराम लक्ष्मण माने, वय वर्षे 42 यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी धोंडीराम माने याच्याकडे केलेल्या चौकशीत पिण्याचा खून आपण का केला याची माहिती दिली. पिण्याने दूरच्या नात्याने लागत असलेल्या भावजईशी अर्थातच रमणी यांच्यामध्ये अनैतिक संबंधाचा खेळ सुरू होता. या खेळामध्ये धोंडीरामलाही रस होता, पण रमणी त्याला भीक घालत नसल्याने पिण्याचा काटा काढल्याशिवाय रमणी आपल्या हाती लागणार नाही, म्हणून पाळत ठेवून पिण्या आणि रमणी एकत्र असताना धोंडीराम याने पिण्याचा फरशी कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. एकूणच या खुनाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या घटनेचा तपास कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, मिरज उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, सांगली LCBचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, दीपक माने, पोलीस हवालदार सचिन मोरे, अमोल ढोले, हेमंत ओमासे, मुदस्सर पीरजादे, सायबरचे कॅप्टन गुंडवाडे व सहकारी तपास करत आहेत.